फिल्म अभिनेता रितेश देशमुख ने नागपुर दौरे के दौरान कहा कि राजा शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज के जीवन, संघर्ष और वीरता पर आधारित प्रेरणादायक फिल्म है। उन्होंने बताया कि सलमान खान, अभिषेक बच्चन, विद्या बालन, संजय दत्त और फरदीन खान सहित कई बड़े कलाकारों ने इस फिल्म में बिना शुल्क काम किया। उन्होंने होटल सेंटर पॉइंट में पत्रकारों से बातचीत में बताया कि फिल्म ने शुरुआती दिनों में ही 47 करोड़ रुपए की कमाई कर ली है। मराठी के साथ साथ हिंदी दर्शकों से भी फिल्म को शानदार प्रतिक्रिया मिल रही है और यह एक सांस्कृतिक उत्सव बन गई है। आप सब यहाँ पर आए काय मराठी हिंदी कशात बोलत वेळात वेळ काढून आपण सर्व आलात, तुमच्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की माझ्या फ्लाईटला उशीर झाल्यामुळे मला उशीर झाला यायला, त्याबद्दल क्षमा करा मला। आणि खरं म्हणजे 10 वर्षाचं हे स्वप्न होतं की आपण आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेवरती काहीतरी करावं। प्रयत्न सातत्याने करत राहिलो, परंतु काही कारणास्तव ते पुढे जात गेलं आणि आज 10 वर्षानंतर 1 मे रोजी 2026 रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर, देशभर, जगभर प्रदर्शित झाला आणि जो रिस्पॉन्स प्रेक्षकांनी दिलाय, खरंच मी भारावून गेलेलो, आमची संपूर्ण टीम भारावून गेली आहे आणि कुठेतरी वाटतं की ही जी एवढ्या वर्षाची तपस्या होती, एवढ्या वर्षाचं काम होतं आणि आम्ही जो प्रयत्न केला होता आपल्या टीमतर्फे की महाराजांना एक आदरांजली, एक श्रद्धांजली, त्यांच्या चरणी हा चित्रपट एक फुलाप्रमाणे अर्पण करण्याचा, ते लोकांनी जसा प्रतिसाद दिलाय, जशी साथ सध्या पण देत आहेत, मी मराठी प्रेक्षकांचा, हिंदी प्रेक्षकांचा सदैव ऋणी राहीन। आपण आलात त्याबद्दल परत एकदा तुमचं स्वागत आणि आभार। आणि आपले काही प्रश्न असतील तर रितेश, काय अवघड होतं या चित्रपटात? नेमकं रोल तू केलाय आणि ते लोकांना आवडत नाही, काय अवघड होतं, काय चॅलेंजिंग होतं तुझ्यासाठी? सर्वप्रथम जेव्हा आपण एखादा विषय निवडतो आणि तो जर विषय महाराजांचा विषय असेल तर सगळ्यात अवघड गोष्ट असते की तुमचं लिखाण, की तुम्ही काय लिहिताय, कुठली गोष्ट तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय त्यात। कारण कसं असतं की जेव्हा आपण इतिहास वाचतो तर बऱ्याच लोकांनी बरेच संशोधन करून पुस्तकं लिहिलेली आहेत, ते सगळे पुस्तकं वाचतात, त्यात तुम्हाला कोणती गोष्ट कशी सांगायची आहे, त्या गोष्टीची मांडणी कशी झाली पाहिजे। बऱ्याच वेळा काय असतं की इतिहासात 4-4 गोष्टी ची नोंद असते, परंतु ब्रिजिंग जे गोष्टी असतात त्या मिसिंग असतात। मग त्या तुम्ही त्या कसं आहे, कुठलंही साहित्य जरी असलं ऐतिहासिक गोष्टीवर आधारित, त्यात तुम्हाला तुमचं इमॅजिनेशन वापरून तुम्हाला काही गोष्टी लिहाव्या लागतात, परंतु त्या लिहिताना सुद्धा अतिशय संवेदनशीलता आणि आदरपूर्वक आपल्याला त्या लिहाव्या लागतात आणि तेच आणि तसंच मांडण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे केलेला आहे। तर सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट आपण जर म्हणत असाल तर ह्या चित्रपटाचं लिखाण होतं। आपण खरं आपण आताच म्हणालो की सर्वप्रथम लिखाण हे सगळ्यात फाउंडेशन, म्हणजे कुठल्याही चित्रपटाचं फाउंडेशन असतं तर ते लिखाण असतं। जर ते व्यवस्थित झालं की मग पाया जर मजबूत असेल तर मग काय बिल्डिंग आपण उंच बांधू शकतो, आणि पाया जर वीक असेल किती जरी उंच बिल्डिंग बांधला तर ती पडणारच आहे। त्यामुळे लिखाण, रायटिंग ह्याच्यावर जास्त भर दिला गेला आणि त्यानंतर डिरेक्शन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। कारण काय, तुम्ही जेव्हा दिग्दर्शक आहात तर तुम्हाला सगळी जी मांडणी आहे, लिखाणाला पण घेऊन जायचं आहे, सिनेमॅटोग्राफीला पण घ्यायचं आहे, साऊंड डिझाईन पण आहे, लोकांचे परफॉर्मन्सेस पण आहेत, तुम्हाला गोष्ट कशी अनफोल्ड करायची, कुठल्या गोष्टी तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे, कुठल्या गोष्टी कमी करायचं आहे, एडिटिंगमध्ये डिरेक्टरचा जो भाग असतो तो सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे या सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी। त्यानंतर प्रोडक्शन, मला वाटतं की जिओ स्टुडिओज यांनी खरंच खूप मोठी साथ दिली, कारण एवढ्या मोठ्या स्केलवरती चित्रपट पाहण्याचा आमचं जे स्वप्न होतं मुंबई फिल्म कंपनीचं, त्याला जर जिओ स्टुडिओ, मला वाटतं की आमचे जे हिस्टॉरियन्स असतील, जे रिसर्च डिपार्टमेंट टीम जी होती, त्यांचं सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन होतं, कारण ह्याचा पाया तिथून सुरू होतो। आपण कुठलीही गोष्ट आता उठलून घ्यायचं असं होत नव्हतं, आम्ही सगळी पुस्तकं वाचली, आम्हाला कुठली गोष्ट सांगायची, कारण काय काही महाराजांचं जे आयुष्य आहे आणि जे त्यांचं कार्य आहे ते एका चित्रपटात मावणार नाहीये। तर आपल्याला असा विचार करायचा की आपल्याला गोष्ट कोणती सांगायची,
म्हणून जेव्हा आम्ही विचार केला गोष्ट कोणती सांगायची आणि ही गोष्ट संपणार कुठे हे महत्वाचं होतं. कारण काय समजा एखादा आपल्यासाठी काय आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सुपर हिरो आहेत सगळ्यात जास्त लहानपणापासून. म्हणजे आपल्या लहानपणापासून, आपल्या आई वडिलांच्या लहानपणापासून, आपले आजी आजोबा, आपले पंजोबा त्यांचे वडिलांपासून सुपर हिरो हे म्हणजे सातत्याने एकच आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा व्यक्तीवर जर चित्रपट काढायचा असेल तर चित्रपटाची सुरुवात काय असली पाहिजे आणि शेवट काय असलं पाहिजे या दोन गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर त्यातला मग ऐतिहासिक संदर्भ हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण तो चुकला तर मग काहीच उपयोग नाही. आपण चुकीचा इतिहास दाखवू शकत नाही. सिनेमॅटिकली ठीक आहे आपण 2-3 गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करतो तो भाग वेगळा, पण प्रामुख्याने इतिहासाची तडजोड न करता हा चित्रपट दाखवणं महत्वाचं होतं. खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. मी हे म्हणत होते की अजय अतुल यांचं संगीत आपल्या चित्रपटाला आहे आणि दुसरंच की मोठमोठ्याला स्टारकास्ट पण आपण घेतला. पण मी शिवाजीराजे भोसले बोलतोय असे मराठी चित्रपट पण येऊन गेले, पण आपल्या या राजा शिवाजी चित्रपटामध्ये असलं कुठलं गुड आहे जे याच नावाने आपण चित्रपट काढतो? याच नावाने हा परत म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय असा मराठी चित्रपट सुद्धा येऊन गेलेला, त्याच्यानंतर आपण राजा शिवाजी काढले. त्या पिक्चरपेक्षा या चित्रपटात कुठली स्टोरी आपली नवीन असते? शिवाजी महाराज का दोन्ही चित्रपट वेगळे वेगळे आहेत. ती स्टोरी सस्पेन्स काय? नाही सस्पेन्सचा प्रश्न आहे का कसं आहे ना आपण मी शिवाजी भोसले पाहिला का चित्रपट पाहिला चित्रपट ती गोष्ट आधुनिक काळातली आहे. ही गोष्ट ऐतिहासिक आहे तर तिथेच फरक आहे. सर आपके आपण जसे किंवा ह्या पूर्वीची पिढी जशी अनुभवले महाराजांना ते त्या वेळेत त्या काळातला मीडिया समजा गोष्टी आपण गोष्टी ऐकायचो. गोष्टी सांगायचं रात्री झोपताना आपल्या आजी किंवा आई सांगतात त्यापूर्वी आणि नंतर पुस्तकं जेव्हा छापायला गेली जेव्हा शिक्षण वाढलं तेव्हा मग वाचायला लागलो आपण. आता एवढं फास्ट पेस झालंय की मला वाटत नाही की बसून वाचण्यासाठी लोकांना एवढा वेळ आहे. एवढं आपण रील्स पाहतो सगळं फास्ट झालं. म्हणून कुठेतरी मला वाटतं की ही जबाबदारी जेव्हा एखादा चित्रपट ऐतिहासिक पर्सनॅलिटीवर आधारित असेल तर आपण जबाबदारीपूर्वक जर हा चित्रपट बनवला तर कुठेतरी आपण सिनेमॅटिकली त्यांना एंगेज करू शकू आणि हे जे आपला इतिहास आहे आपला जो खरंच ज्या इतिहासात आपल्याला अभिमान आहे तो आपण सांगण्याचा प्रयत्न. म्हणून मी माझं हेच म्हणणं आहे की महाराजांवरती कसं आहे की एक दृष्टिकोन माझा आहे ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी नसतील. कारण कुणी अजून जर बनवला तर तो दृष्टिकोन त्यांचा वेगळा असेल तर जितके जास्त महाराजांवरती चित्रपट बनतील तितके चांगले. कारण काय वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने वेगवेगळ्या डायनॅमिझमनी त्या गोष्टी लोकांच्या समोर येतील आणि तेवढेच जास्त आपल्याला महाराज समजण्यात त्याचा उपयोग होईल.